आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सर्वसामान्यांसाठी आणि खास करून महिला वर्गाच्या जिव्हाळ्याची बातमी आहे सोन्याच्या दराची। काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर हे 31,000पर्यंत स्थिरावलेले होते। आता लग्नसराईचा मौसम आता सुरू झालेला आहे आणि त्याच काळात आज जळगावमध्ये सोन्याचा दर नोंदवला गेलेला आहे 33,000 रुपये तोळा। आणि त्याहून महत्त्वाची बातमी म्हणजे हे दर भविष्यात अजून वाढणार आहे। पाहूया त्या संदर्भातला हा सविस्तर वृत्तांत। सोन्याची 33,000पर्यंत उसळी। भविष्यात सोन्याचे भाव आणखी वाढणार। सोन्यात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती? सोनं खरेदी करण्यासाठी सराफाची पेढी गाठणाऱ्यांना धक्काच बसला, कारण काल परवापर्यंत 31,000च्या घरात असलेले सोन्याचे दर 33,000च्या घरात पोहोचले। त्यामुळे सोनं खरेदी पुढे ढकलावी की नाही या संभ्रमात ग्राहक आहेत। मात्र सोनं खरेदी लांबणीवर टाकणं कदाचित आणखी महागात पडू शकतं, कारण भविष्यात सोन्याचे भाव आणखी वाढण्याची सराफा बाजारात चर्चा आहे। भाव जरी विक्रमी असेल 33,000चा असेल तरी मी आज सोनं खरेदी केलेलं आहे। भविष्यात सोन्याचे भाव वाढण्याचे चान्सेस आहे। आज इथे येऊन कळले की आजचा भाव 33,000 आहे तोळ्याच्या मागे। तर ऐकून आश्चर्यच वाटले एका प्रकारचे, पण तरी देखील आम्ही आज खरेदी करणारच आहोत, कारण इथे आल्यानंतर कळले की यदा कदाचित हा भाव उद्या उठून परत 34,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे। शेअर बाजारातही चढ उतार, डॉलरच्या तुलनेत असलेलं रुपयाचं मूल्य, आंतरराष्ट्रीय बाजारातली कच्च्या तेलाची किंमत यासारख्या अनेक घटकांवर सोन्याचे दर कमी जास्त होत असतात। सध्या शेअर बाजाराची दोलायमान स्थिती आणि 70पर्यंत घरंगळत गेलेल्या रुपयामुळे सोन्याचे अच्छे दिन आल्याचं व्यापारी सांगतात। जेव्हा पण डॉलर वाढतो तेव्हा लोक सोन्याकडे वळतात, कारण की सोनं हे सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक सोनं निवडतात। त्याच्यामुळे आता गोल्डची डिमांड सध्या वाढत आली आहे, त्याच्यामुळे सोन्याचे रेट्स पण वाढत आहे। आज 33,000 हा सगळ्यात विक्रमी भाव आहे। नववर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे भाव वाढल्यानं महिला वर्ग नक्कीच नाराज असणार। त्यात लग्नसराई देखील तोंडावर आहे। सोन्याचा 33,000चा दर कायम राहिला तर दागिने बनवण्यासाठी खिसा जरा जास्तच रिकामा करावा लागणार आहे। त्यामुळे तुम्ही सोनं खरेदीच्या तयारीत असाल तर गुंतवणूक तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच निर्णय घ्या। राजेश भागवतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जळगाव। यानंतरची बातमी आहे मुंबईतून। मुंबईमध्ये बेस्टच्या संपाचं अडकलेलं चाक अखेर 9व्या दिवशी बाहेर काढण्यात यश आले असं म्हणायला हवं, कारण आज मुंबई उच्च न्यायालयात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात सुनावणी झाली। त्यानंतर बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये तोडगा निघाला आणि अखेर 9 दिवसांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आलेला आहे। तो निर्णय दुपारी जाहीर करण्यात आला। बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी वडाळा डेपोत जाहीर सभा घेतली आणि संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं। दरम्यान 7,000च्या घरात वेतनवाढ मिळणार असल्यानं बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केलाय। त्यासोबतच घाटकोपर आणि विक्रोळी बस डेपोमध्ये कर्मचाऱ्यांनी फटाके फोडले, त्यांनी एकमेकांना मिठाई भरवली। संप मागे घेतल्यानंतर बेस्टची बस मुंबईच्या रस्त्यावरती धावायला सुरुवातही झाली आहे। घाटकोपर डेपोमधून 4 वाजता 354 क्रमांकाची पहिली बस विक्रोळीत धावली। या बसचं स्वागत साखर वाटून आणि फटाके फोडून करण्यात आलं। दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपानंतर शशांक रावांच्या रूपात कामगारांना नवं नेतृत्व मिळाल्याची चर्चाही सुरू झालेली आहे। संप मिटल्याचं जाहीर करण्यासाठी शशांक राव यांनी वडाळा बेस्ट डेपोमध्ये आज सभा घेतली। या सभेत बोलताना त्यांनी नाव न घेता शिवसेनेला पुन्हा एकदा इशारा दिला। हा आपला सर्वांचा विजय आणि म्हणून जास्त लांबवणार नाहीये। आपण लढा सुरू केला, आपण लढा लढत आलो, एक एक टप्पे घेत गेलो। आता सर्व काय आपण घेणार आहोत आणि म्हणून या यशस्वी लढ्यानंतर कसं संप करायचं नाही तुम्हाला विचारलं होतं, तसं आता हा विजय झाल्यानंतर आता संप घ्यायचा। धन्यवाद। आपल्याला मी सांगितलं तसं पुढच्या महिन्याच्या पगारामध्ये आपला पगार वाढलेला सुरुवातीला त्यांच्या संघटनेने पाठिंबा मागे घेतला,
त्याच्यानंतर आपल्याला काही देऊ केलं नाही. त्याच्यानंतर परवा सांगितलं की आम्ही अवाजवी मागत आहोत. आणि आज त्यांच्यातले कोणतरी सांगतात बघा एवढं घेतल्याशिवाय नाही. मला आश्चर्य झालं. काल बोर्ड लिहिला होता लिहून घ्या. आधी या लढ्यामध्ये बोर्ड लिहिले नाही, आम्हाला पुसायला निघाले होते. सांगत होते विलिनीकरण करणार नाही. आता यांना करावं. उद्धवजी म्हणाले पैसे नाहीत, पैसे कुठनं आणायचे बोलले की नाही बोलले. म्हणजे आणि हेही बोलले की किती बीएसटीला मदत करायची. आता ही बीएसटी ठरवेल आपल्याला किती मदत करायची. तेव्हा तब्बल 9 दिवस संप केल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पदरात नेमकं काय पडलंय तेही सविस्तर जाणून घेऊया. बेस्ट प्रशासनानं दिलेल्या पहिल्या 10 टप्प्यांच्या प्रस्तावावरती कामगार समाधानी असल्याचं कळतंय. जानेवारी 2019 पासून आता वेतनवाढ लागू होणार आहे. त्यासोबतच बेस्ट कर्मचाऱ्यांची एकूण पगारवाढ ही 7,000च्या घरात असेल. संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती बेस्ट प्रशासन कोणतीही कारवाई करणार नाही हे त्यांनी कालच जाहीर केलेलं होतं. आणि पुढच्या चर्चेसाठी माजी न्यायमूर्ती FI रिबेल्लो यांची मध्यस्थी म्हणून नेमणूक केली जाईल. पुढच्या बातमीकडे राज्य सरकारसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या शिवस्मारकासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे. कारण शिवस्मारकाचं कामकाज बंद करण्याचे आदेश आज बांधकाम विभागाकडून देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी आदेशानंतर आज राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं शिवस्मारकाच्या कंत्राटदाराला काम थांबवण्याचे आदेश दिलेत. पर्यावरणाच्या परवानग्यांची पूर्तता केली नसल्याची याचिका कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्टनं सर्वोच्च न्यायालयात केली आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं काम थांबवण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात कामाला खीळ बसल्यानंतर शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीनं धाव घेतली. त्यामुळे कोट्यवधी खर्च करून उभ्या राहणाऱ्या शिवस्मारक याआधी देखील अनेकदा विनायक मेटेंनी उरकलेलं गुपचूप भूमिपूजन तसंच उंचीवरून वादात सापडलेलं होतं. आणि आता थेट कामालाच खीळ बसल्यानं राज्य सरकार आता काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आगामी 8 ते 10 दिवसात जे सुप्रीम कोर्टाचे जे आक्षेप आहेत ते दूर करण्याचे सर्व कागदपत्र डॉक्युमेंट एकत्र करून त्याचं अफिडेव्हिट हे तयार करून दिल्लीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सिनियर काउन्सिलरच्या माध्यमातून आम्ही अर्ज दाखल करू आणि लवकरात लवकर ह्याच्यावर सुनावणी घेऊन ही स्थगिती उठवावी अशी आम्ही विनंती करणार आहोत. पण आज कोर्टाने त्या ठिकाणी काम थांबवलं याच्यात सरकारचं अपयश. सरकारला खरंच शिवस्मारक करायचंय का? कारण आज संशय आमच्या मनात का निर्माण होतो? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याची उंची सुद्धा या सरकारने कमी केली. त्यामुळे सरकारच या ठिकाणी शिवस्मारक उभा करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. यानंतरची बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आलेली आहे सरकारकडून आणि त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. नाशकातील परिवर्तन यात्रेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवरती टीकेचे बाण सोडले. आमदार असल्याचं कारण देत भुजबळांची Y+ सुरक्षा कमी करण्यात आली आहे. भुजबळांच्या सुरक्षेसाठी आता फक्त एकच अंगरक्षक ठेवण्यात आलेला आहे. भुजबळ हे राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी मुंबईतली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. यामुळे त्यांना Z+ सुरक्षा देण्यात आली होती. मात्र मधल्या काळात आर्थिक गैरव्यवहारात ते कारागृहात देखील गेले. जामिनावरती सुटल्यानंतर त्यांच्या अर्जानंतर त्यांना Y+ सुरक्षा देण्यात आली. यामुळे त्यांच्या निवासस्थानी 4 बंदूकधारी पोलीस आणि सोबत 4 बंदूकधारी देण्यात आलेले होते. मात्र 14 जानेवारीला भुजबळांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. दरम्यान नाशिकच्या परिवर्तन यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला कशा प्रकारे लक्ष केलंय ऐकूया. की सनातनपासून यांना धोका आहे. सरकारने सुद्धा हे मान्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांना ज्या दर्जाची सुरक्षा आजपर्यंत दिली गेलेली होती ती सुरक्षा सुद्धा या ठिकाणी सरकारकडून कमी करण्यात आली. म्हणजे नेमका सरकारचाच कट आहे का यांना सगळ्यांना संपवायचा आहे?
असा प्रश्न आता आमच्या सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी येतोय. चाकू, तलवार, गुप्ती ही सगळी साहित्य मोठ्या घातपात करण्यासाठी वापरली जातात. मात्र हीच साहित्य, ही सगळी शस्त्र सापडलेली आहेत डोंबिवलीतल्या भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे आणि पार्टी विथ डिफरन्स हा नारा मिळवणाऱ्या भाजपची त्यामुळे गोची झाली आहे. पाहूयात नेमकं काय घडलंय. 62 फायटर्स, 28 बटन चाकू, 25 चॉपर्स, 10 तलवारी, 9 कुकऱ्या, 9 गुप्त्या, 3 कुऱ्हाडी आणि एअरगन्स. एखाद्या दरोडेखोरांच्या टोळीकडे देखील एवढा शस्त्रसाठा सापडणार नाही. मात्र कल्याणच्या गुन्हे शाखेनं धडक कारवाई करत एका भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून ही घातक शस्त्र जप्त केली आहे. धनंजय कुलकर्णी, डोंबिवलीचा भाजप शहर उपाध्यक्ष. डोंबिवलीच्या मानपाडा रोडवर तपस्या नावाचं दुकान चालवणाऱ्या धनंजय कुलकर्णीचा खरा चेहरा समोर आलाय. धनंजय कुलकर्णीशी कुठल्या संघटनेशी संपर्क होता का, निवडणुकीपूर्वी यांनी शस्त्र का आणली, असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. ही जेव्हा कारवाई झाली, या कारवाईनंतर जेव्हा बातम्या पसरल्या त्यामुळे डोंबिवलीमध्ये एकच खळबळ माजलेली आहे. त्यामुळे आता पोलीस याबाबत काय पुढे माहिती देतात हे पाहावे लागेल. डोंबिवलीच्या भाजप शहर उपाध्यक्षाकडे अवैध शस्त्रसाठा सापडल्यानं विरोधकांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. धनंजय कुलकर्णीकडून जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 2.25 लाखांच्या घरात आहे. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र धनंजय कुलकर्णीच्या कारनाम्यामुळे भाजपची बदनामी झाली आहे हे नाकारून चालणार नाही. आता पक्षश्रेष्ठी त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रदीप भणगेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, कल्याण.